नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार फेसबुकवरली स्टोरी कशा पद्धतीने हाईड करू शकता, म्हणजे की तुम्हाला ज्या व्यक्तीला फेसबुकवरली स्टोरी दावायची आहे त्यांनाच तुम्ही दावू शकणार आहे आणि बाकींना जी काही प्रायव्हसी घालू शकणार, जसं की व्हॉट्सअपला तुम्ही घालू शकता तशाच पद्धतीने फेसबुकला कशा पद्धतीने प्रायव्हसी घालू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा आणि तुम्हाला ही सेटिंग माहिती होतं का नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो, फेसबुक मध्ये तुम्ही एखादी स्टोरी ठेवली तर तुमचे जितके फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना जी की स्टोरी दिसते, पण समजा तुम्हाला त्यातील काही जणांना स्टोरी दावायची आणि काही जणांना जी काही तुमची फेसबुकची स्टोरी दावायची नसेल त्यावेळेस हे सेटिंग तुम्ही करू शकता। आणि हे सेटिंग केल्याने ज्यांना तुम्ही सिलेक्ट केले त्यांनाच तुमची जी की स्टोरी आहे ती दिसणार आहे आणि बाकी कोणाला सुद्धा स्टोरी दिसणार नाही। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो, स्किप केला तर काही सुद्धा समजणार नाही, एकदम छोटा व्हिडिओ, त्यामुळे सांगतो तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्किप अजिबात करू नका। आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय काम करायचं, जसं की तुमच्याकडे फेसबुक कुठल्या फेसबुकची आयडी असेल ती सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला स्टोरी ठेवायची। जसं की आता मी फेसबुकची एक आयडी सिलेक्ट केली आहे। आता समजा मला या आयडीवर मला जी काय स्टोरी ठेवायची आहे तर स्टोरी ठेवण्यासाठी इथे स्टोरीवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर येथून तुम्हाला इमेज म्हणा व्हिडिओज काय ठेवायचा तो इथून अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्या। ओके, एक्झाम्पलसाठी मी अशा पद्धतीचा एक इमेज मी सिलेक्ट केला। इथून तुम्ही स्टिकर म्हणा जी की सॉन्ग आहे म्हणा आणि इथून सगळं काय डिटेल्स लावू शकता आणि सेव्ह सुद्धा स्टोरी तुम्ही मोबाईलमध्ये करून घेऊ शकता। जे की तुम्हाला इकडे बघू शकता सॉन्गचा आयकॉन आहे, इथून इफेक्ट आहे, इथून स्टिकर आहे, तुम्ही काय लिहायचं असेल तर एवर क्लिक करून लिहू शकता। हे सगळं काय तुम्हाला माहिती आहे। खाली इथे सॉंग्स आहेत, येथील सॉन्ग सुद्धा तुम्ही लावू शकता। ओके, तर आपल्याला काय करायचं, स्टेटसला प्रायव्हसी घालायची आहे। तर तुम्हाला सांगतो इथे एक सेटिंग भेटतं जे की तुम्हाला प्रायव्हसीचं इथे एक ऑप्शन भेटेल बघू शकता। जर इथे प्रायव्हसी जर तुमच्यात ऑप्शन नसेल तर तुम्हाला इथे सेटिंगचा एक ऑप्शन भेटेल लहानच इकडे, जो की सेव्हच्या अलीकडे सेटिंगचा एक ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल। तर तुम्हाला तेव्हा क्लिक करून घ्यायचं। ओके, ज्यावेळेस क्लिक करशील त्यावेळेस तुम्ही स्टोरी प्रायव्हसी अशा पद्धती सेटिंग आहे बघू शकता वर दिसत असेल त्यात तुम्ही जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता, सगळ्यात पहिले तर इथे बघू शकता पब्लिक आहे, फ्रेंड्स आहेत, हाईड स्टोरी फॉर म्हणजे स्टोरी फॉर हाईड करायची स्टोरी ती तुम्हाला कळालं असेल। त्यानंतर कस्टम हे बघितलं असेल इथे आहे। अशा पद्धतीने 4 ऑप्शन्स आहेत। इथेच तुम्हाला सांगतो स्टोरी जी काय ते आपल्याला इथेच सेटिंग करायचं आहे। तर ती सेटिंग कसं करायचं सांगतो। सगळ्यात पहिले तर तुमचं असणार आहे काय फ्रेंड्स समजून घ्या, जेवढे काही तुम्हाला इन्स्टाग्राम फॉलो केले त्यांना सगळ्यांना तुमची स्टोरी दिसणार आहे। त्यानंतर पब्लिश केल्याने सुद्धा जी की सगळ्यांना स्टोरी दिसणार आहे ते पण तुम्हाला माहिती आहे। जी की आपण इन्स्टावर किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट केल्यानंतर पब्लिश केल्यानंतर जेवढे की आपल्याला फॉलो केले सगळ्यांना दिसणार आणि फ्रेंड्समध्ये जितके तुम्हाला फॉलो आहेत त्या दोघांनाही दिसणार आहे। या दोन्हीचा अर्थ एकच येणार आहे। त्यानंतर हाईड स्टोरी, हाईड म्हणजे काय, ह्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथून कुणाला दावायची नाही त्याला हाईड करू शकता। अशा पद्धतीतून स्टोरी ज्याला तुम्हाला हाईड करायचं आहे ती सिलेक्ट करून तुम्ही स्टोरी आहे ते हाईड करू शकता। ओके, तुम्हाला तिथून एकेकाला अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्ट ऑल सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे कस्टमचा जे काही ऑप्शन आहे तो आपल्याला पाहिजे। तर कस्टमवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करशील त्यावेळेस तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कुणाला तुम्हाला स्टोरी दावायची आहे त्यांना तुम्ही सिलेक्ट करून घ्या। जसं की समजा मला 4 व्यक्तींना अशी स्टोरी दावायची आहे तर अशा पद्धतीने मी 4 व्यक्तींना सिलेक्ट करणार। 4 व्यक्तींना सिलेक्ट केल्यानंतर फक्त त्या 4 जणांनाच जी काही स्टोरी दिसणार आहे, बाकी कुणाला सुद्धा स्टोरी आहे ती दिसणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्या। जसं की समजा मी 1 जणालाच मला स्टोरी दावायची तर अशा पद्धतीने मी सिलेक्ट करू शकतो अशा पद्धतीने। ओके, त्यानंतर इथून बॅक आल्यानंतर इथे सेव्हवर क्लिक करणार, जे की बघू शकता कस्टम आहे इथे तुम्हाला नाव दिसेल ज्याला तुम्ही सिलेक्ट केलं आहे। समजा तुम्ही इथून 1, 2 ते 4 जणांना सिलेक्ट केलं असेल तर त्या 4 जणांनाच तुमची जी की फेसबुकची स्टोरी आहे ती दिसणार, बाकी कुणाला सुद्धा दिसणार नाही। जी की बाकीचे त्यांना ती स्टोरीची प्रायव्हसी राहणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कुणाकुणाला तुम्हाला स्टोरी दावायची अशा पद्धतीने एकदा अशा पद्धतीने सगळी सिलेक्ट करून घ्या, त्यानंतर सेव्ह करून घ्या, म्हणजे जी की ज्यांना तुम्ही सिलेक्ट केलं आहे त्यांना स्टोरी तुमच्या ती दिसणार आहे, बाकीच्यांना दिसणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही फेसबुकला स्टोरी प्रायव्हसी घालू शकता। हाय होत तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेटिंग माहिती होतं की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।